भिवंडी तालुका के बापदेवपाड़ा में भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत सदस्य संतोष सोरे व समाज सेवक संजय सोरे के निवास स्थान कुसुम निवास में हर वर्ष की तरह इस वर्ष भी 1.5 वर्षीय गणपति बप्पा विराजमान हुए। समस्त सोरे परिवार ने गणपति बप्पा का प्राण प्रतिष्ठा कर पूरे विधि विधान से पूजा अर्चना कर गणपति बप्पा का स्वागत किया। ओम साई प्रतिष्ठान वालची, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवारातील सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा म्हटलं तर संपूर्ण देशात गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचं असं आणि उत्साहाचं असं वातावरण असतं। तर संपूर्ण देशात सगळ्यात मोठ्या आणि आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव। गणपती बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीची देवता म्हणून संबोधलं जातं। बाप्पाजवळ प्रार्थना करतो की सगळ्यांना सद्बुद्धी देऊन सगळ्यांना चांगल्या प्रकारचे आचरण करण्याची बुद्धी देव। कारण मी नेहमी सांगत असतो की माणूस स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो, पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्याच्या सुख दुःखात जो सामील होतो, समाजासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून जो माणूस जगतो तेच खरं जगणं आहे। आपण जिथे कुठे आपल्याला मदत करता येईल ती दुसऱ्याला मदत करा, मग ती कुठल्याही प्रकारची मदत असेल, आर्थिक असेल, शासकीय कामाची असेल, पोलीस स्टेशन असेल, कुठल्याही प्रकारची। म्हणजे आपण आपलं जीवन हे नेहमी स्वार्थासाठी न जगता दुसऱ्यासाठी जगा। बाप्पाजवळ मी प्रार्थना करतो की बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून संबोधलं जातं। ह्या परिसरातील सर्व लोकांना सुखी ठेव, सगळ्यांची विघ्न दूर कर अशी मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी सर्वप्रथम सर्व देशवासियांना आणि भिवंडीवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी समाधानी ठेवो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। गणपती हा सण मोठ्या उत्साहात पूर्ण आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ताच्या रूपाने नावाला असलेल्यामुळे ते बाप्पा सर्वांचे दुःख दूर करत असतो, म्हणून बाप्पाला सर्वजण आवर्जून आपल्या घरोघरी ठेवतात आणि देवाची मनोभावे पूजा करतात। मी सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो। आपल्या घरी गणपती बाप्पा काही वर्षापासून 40 वर्षापासून 10 दिवसांसाठी होता, पण काही कोरोनाच्या काळामुळे गणपती बाप्पाचे आपण 1.5 दिवसाचे ठेवतो, 1.5 दिवस ठेवतो आणि बाप्पाला आपण खूप पूजतो।